नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. भारतीय जनता पार्टीच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी भरतभाई राजपूत यांना दुसऱ्यांदा संधी. भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची अधिकृत निवड प्रक्रिया माननीय आमदार श्री राजन नाईक साहेब, निवडणूक प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत याच्या हस्ते माननीय श्री भरतभाई राजपूत यांना जिल्हाध्यक्ष पद दुसऱ्यांदा देण्यात आले. यावेळी माननीय आमदार राजन नाईक, आमदार हरिश्चंद्र भोये, माननीय श्रीमती राणी द्विवेदी, जिल्हा प्रभारी माननीय श्री बाबाजी काठोळे, जगदीश राजपूत, बीजेपी तालुका व पूर्व मंडळे अध्यक्ष व शेकडो कार्यकर्ते उपस्थितीत होते. रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर. एक बोलण्याच्या अगोदर एक शायरी बोलून सुरुवात करतो. मंजिल फिर आज मुझे हाथ मिली है, मिलने आई है, काफिले फिर मेरे पीछे साथ आए हैं, ये भरोसा है वफा का, ये जनता की दुआ, फिर से परचम केसरिया रंग लहराने आए हैं. आता जसं आपल्या निवडणूक अधिकारी राजन अप्पा साहेब ते नाना सोपालाचे आमदार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या प्रभारी राणी द्विवेदी मॅडम असतील, त्याच्यानंतर आपल्या हरिश्चंद्र भोये साहेब आपले विक्रमगड विधानसभाचे आमदार आणि आपले खासदार ते का येऊ शकले नाही कारण पालकमंत्री पालघरमध्ये आहेत, तर प्रोटोकॉलच्या हिशोबाने त्यांना तिथे थांबावं लागलं म्हणून ते येऊ शकले नाही. हे सर्व लोक आणि इथे उपस्थित सर्वच प्रमुख कार्यकर्ता हे जे विश्वास तुम्ही मला दाखवलं म्हणून पक्षाने मला परत जबाबदारी दिली आणि त्याच्यामध्ये जसं राणीजींनी सांगितलं का मी पहिले भी मैंने भरत को चुना था तो उनको हीरे की पहचान थी इसलिए उन्होंने चुना था. आज आपण येऊन इथे फॉर्म भरून घेतला आणि त्यांनी पक्षाची प्रक्रिया पार पाडली आणि मला त्यांनी घोषित केलं जिल्हाध्यक्ष म्हणून. आणि त्याच्यानंतर आपले ज्येष्ठ नेते बापजी सर, आमचे सरचिटणीस असोशी वडे असतील, आमचे सरचिटणीस सुशील अवसरकरजी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकजी कोरे आणि इथे उपस्थित सर्व माझे नवीन मंडलाध्यक्ष 19 मंडळ नाव घ्यायला आपल्याला यायचं आहे. सर्व मंचावर उपस्थित माझे सहकारी आणि जे मला पुढे येणाऱ्या काळामध्ये इतिहास घडवणार हे कार्यकर्ता मॅडम आहेत, आप्पा आहेत आणि 100% इतिहास घडवणार ना माझ्या बरोबर. करून सांगा, शब्द द्या. इतिहास मागे आपण इतिहास घडवलं, आता डबल घडवू आपण. आणि इथे उपस्थित सर्वात प्रमुख कार्यकर्ता आज जसं मला परत जबाबदारी दिली तर ही जबाबदारी तुम्हाला सांगतो खरोखर पक्षाने चॅलेंज म्हणून दिले मला. पक्षाला एवढा विश्वास झाला की भरत राजपूत आणि त्याची टीम मी एकटा काहीच करू शकत नाही. जिथपर्यंत ही टीम तुमची आणि इकडे बसलेल्या सर्व मंचावर मला साथ नाही भेटली असती तर हे इतिहास कधीच घडलं नसतं. जसं लोकसभामध्ये जेव्हा आपण विरोध केलं की भारतीय जनता पार्टीचे कमल निशाणी भेटलं पाहिजे आणि आम्हाला उमेदवार हे आमच्या पक्षातूनच भेटलं पाहिजे. आणि मी पहिल्या दिवसपासून सांगत होतो, जेव्हा मी जिल्हाध्यक्ष झालो तेव्हा मला मी जेव्हा प्रत्येक मीटिंग मध्ये सांगायचं की खासदार करायचे आणि 3 आमदार करायचे मिनिमम, तर लोक हसायचे काय नसताना हे मोठी मोठी गोष्ट करतात. आणि राजन अप्पा साहेब तेव्हा हे इतिहास बोलताना खरोखर घडलं. आज एक खासदार आणि 3 आमदार झाले. आज मी जेव्हा मागच्या वाढदिवसाच्या सावरासाच्या वाढदिवसाला जव्हारला गेलेलो तेव्हा मंचावर उपस्थित होतो भोये सर. त्यांच्या वाढदिवसाने तेव्हा सांगितलं की मंचावर उपस्थित भोये सर आहे, पुढच्या वाढदिवसाला भोये सर आमदार म्हणून तुमच्या मंचावर बसतील आणि आज ते आमदार. आणि आपण तुम्हाला खरोखर सांगतो की आम्ही नशीबवान आहोत का आम्हाला खासदार असं भेटलं आणि भोये सर असं भेटलं, कारण त्याच्याकडून संघटन बघितलेलं. आता कसं असतं, आता तुम्ही लोकांनी संघटनेमध्ये आयुष्य काढलेलं आहे तर कार्यकर्ते खासदार आमचे सिनियर लीडर आपले बागी सर यांचं सर्वांचं एक सांगतो तर मिक्सर तयार झालाय. आणि मी काम करताना तुम्हाला सांगतो हे सर्वांनी साथ दिली मला. कोणतंही